गोदावरीच्या काठी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गंगाखेड म्हणून एक गाव आहे. तेथे दमा नावाचा एक शूद्र राहत असे. त्याच्या पत्नीचं नाव होतं करुंड. दमा हा महान भगवत भक्त होता. करुण ही पतिव्रता स्त्री होती. दमा आणि करुण नित्यनेमाने पंढरीची वारी करत असे. अशा रीतीनं त्यांचा संसार सुखाने चालला होता. पण त्यांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे हे पती पत्नी दुःखी होते. एकदा दमा आणि करुण ही दोघे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले. विठ्ठलाची करुणा भाकली आणि संतान प्राप्तीसाठी नवस केला. आणि त्याच रात्री स्वप्नात दमाला श्री विठ्ठलाने दृष्टांत दिला की तुला लवकरच एक कन्या होईल. ती तुझ्या कुळाचा उद्धार करील. कृतयुगात ती पद्मिनी होती, त्रेतायुगात ती मंथरा होती आणि द्वापार युगात कुब्जा होती. तीच तुझ्या पत्नीच्या उदरी जन्मास येईल. जनाबाई असं तिचं नाव ठेव. भक्त नामदेवाच्या जीवनचरित्राशी तिचा संबंध येणार आहे. तिच्या हातून थोर कार्य होणार आहे. आणि म्हणून ही मुलगी तुझ्याजवळ न ठेवता नामदेवाचे वडील दामासाठी यांना आपली ही मुलगी सांभाळण्यासाठी दे, असा दृष्टांत दमाला श्री विठ्ठलाने स्वप्नात दिला. कालांतरानं करुण गर्भवती झाली. 9 महिने पूर्ण भरताच ती प्रसूत झाली. तिला मुलगी झाली. ईश्वर संकेताप्रमाणे तिचं नाव जनाबाई असं ठेवण्यात आलं. जनाबाई दिवसांदिवस वाढत होती. दमा आणि करुण यांच्या भक्तिमार्गाचे संस्कार तिच्यावर होत होते. अशा रीतीनं जनाबाई 5-6 वर्षाची झाली तेव्हा दमाला श्री विठ्ठलाने स्वप्नात दिलेल्या दृष्टांताची आठवण झाली. आणि आता श्री विठ्ठलाच्या आदेशाप्रमाणे जनाबाईला दामाशेटीच्या स्वाधीन करणं भाग होतं. म्हणून एके दिवशी मोठ्या जड अंतकरणाने दामाशेटीच्या घरी नरसिंहामनीस जनाबाईला घेऊन आला आणि दामाशेटीला बाहेरूनच हाक मारली. दामाशेटी आहेत का घरात? दामाशेटी बाहेर आले. होय, मीच दामाशेटी. काय हवं आहे आपल्याला? दमा म्हणाला, काही नको, आपलंच आहे ते आपल्याला द्यायला आलोय. दामाशेटी म्हणाले, समजलं नाही मला आपल्याला काय म्हणायचं तेच सांगतो बघा. आणि दमा बोलू लागला, माझे नाव दमा आहे. गंगाखेडून आलोय मी. ही माझी मुलगी आहे. जनाबाईचं नाव आहे. हिला आपल्या चरणी अर्पण करायला आलोय. तेव्हा दामाशेटी म्हणाले, आपली मुलगी आणि मला कशासाठी अर्पण करता? दामाशेटींनी गोंधळलेल्या अवस्थेत प्रश्न केला. तेव्हा दमानं त्यांना सारी हकीकत सांगितली आणि मोठ्या भाऊक अंतकरणाने म्हणाला, दामाशेठ, मी खाऊन पिऊन सुखी आहे. विठ्ठलाच्या कृपेने ही मुलगी मला जड नाही हो. माझ्या काळजाचा तुकडाच आहे तो. तिची आई फार फार कष्ट झाली तिला निरोप देताना. आम्हा दोघांचं काळीच तुटलं हो. पण आम्ही दोघांनाही ठरवलं की ईश्वर संकेत मोडायचा नाही. आणि म्हणून देवाची आज्ञा म्हणून जनाबाईला तुमच्याकडे घेऊन आलोय. दमाचं भक्तिभावपूर्वक अंतकरण, ईश्वरनिष्ठा आणि लेकीसाठी तिळतिळ तुटणारा अंतकरण पाहून दामाशेटींना त्यांची करुणा आली. त्यांच्या बोलण्यातील सत्यता पटली आणि दमाच्या पाठीवरून हात फिरून दामाशेट्टी म्हणाले, दमा, वाईट वाटून घेऊ नकोस. आई वडिलांना आपल्या मुलीचा त्याग केव्हा तरी करावाच लागतो. तुम्हाला या रूपानं स्वतः श्री हरी विठ्ठलानं असा त्याग करायला सांगितला आहे. किती भाग्य आहे तुमचं. हा ईश्वरी संकेत आहे. काहीतरी वेगळं घडून आणणार आहे. जनाबाईच्या हातून फार मोठं कार्य होणार आहे दमा, फार मोठं कार्य होणार आहे. म्हणून तू काळजी करू नकोस. आजपासून ही माझीच मुलगी आहे असं समज. दमानं दामाशेटीच्या पायावर डोकं ठेवलं. जनाबाईला दामाशेटीच्या ताब्यात देऊन आणि पाणवल्या डोळ्यांनी स्पुंदत मोठ्या जड अंतकरणानं दमा तेथून निघून गेला. अशा रीतीने जनाबाई आता नामदेव महाराज यांच्या कुटुंबात सामील झाली. जनाबाई व नामदेव महाराज हे दोघं भावंडाप्रमाणे घरात वावरत आणि जनाबाई झाड, लोट, केर, कचरा असे घरातील सर्व कामे करून नामदेव महाराजांच्या कुटुंबात मोठ्या आनंदाने राहू लागली. आणि ती नामदेवाची थोरल्या बंधूप्रमाणे सेवा करी आणि नामदेवाबरोबर ती नित्यनेमाने देवळात जात असे. म्हणून जनाबाईच्या अभंगात कुठे कुठे नामयाची दाशी जने म्हणून उल्लेख आहे. भक्तियुक्त अंतकरण देवाचे भजन करीत असे. नामस्मरण करी नामदेवासोबत तिलाही विठ्ठल भक्तीचा छंद लागला आणि ती अंतकरणापासून भगवंताची भक्ती करू लागली. तिच्या ह्या विठ्ठल भक्तीचे टोके एवढे उंचावले की स्वतः भगवान परमात्मा तिचे कामं करू लागला. देव भावाचा बुकेला दुरी नाही देव त्याला, या उक्तीचा अनुभव जनाबाईला पावलं पावलं येऊ लागला. झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी, राणा गेली सेनेसाठी, मागे विठ्ठल धावे पाठी. याप्रमाणे देव जनाबाईचे कामे करू लागला. नामदेवाचे मोठं कुटुंब होते. कुटुंबात कामाचा व्यापही सर्वांना तसाच होता. जनाबाई सकाळी लवकर उठायची आणि भगवंताचे सुंदर भजन व ओव्या म्हणत जात्यावर दळण दळायची. तिचे भजन व ओव्या इतक्या भावमधुर होते की तिचे मधुर भजन ऐकून स्वतः पंढरीनाथ भगवान तिला दळण दळू लागायचे. आणि जनाबाईंनी म्हटलेले भजन व अभंग ओव्या स्वतः पांडुरंग हातात लेखणी घेऊन लिहायचे. म्हणून संत जनाबाई इतक्या लोकप्रिय कवयित्री दुसऱ्या कोणी झाल्या नाही. जनाबाईच्या जीवनातील असाच एक प्रसंग आहे. एकदा जनाबाई आपल्या मधुर आवाजात भजन ओव्या म्हणत दळणदळीत असताना
जनाबाईला मदत म्हणून स्वतः भगवान परमात्मा जनाबाईसोबत दळण दळायला आले आणि देव आपल्यासोबत दळण दळायला आलेले पाहून जनाबाईला आनंद झाला आणि जनाबाई देवासोबत दळायला बसली। पांडुरंगाने तिच्या जातेच्या खुट्याला हात लावला। देवाने हात लावल्याने जाते फार हलके होऊन ते भराभरा फिरत होते आणि जनाबाई आपल्या गोड गळ्याने ओव्या म्हणत होती। या गोड आवाजात पांडुरंगही सुखावत होते। जनाबाईचे भावमधुर भजन व ओव्या ऐकण्यात देव चांगलेच रमून गेले आणि देवाला तेथेच रात्र झाली। देवाने अंगावरचे अलंकार काढून उशाला ठेवले आणि देव तेथेच झोपले। जनाबाईने देवाच्या अंगावर वाकड टाकले। देव निवांत झोपून गेले। सकाळी काकड आरतीची वेळ झाली। भगवान परमात्मा घाईघाईत उठले। उशीला काढून ठेवलेले आपले गळ्यातले अलंकार सोबत न घेता देव तसेच मंदिरात निघून गेले, अंगावर वाकड तशीच। तेव्हा हार, फुले व इतर साहित्य घेऊन पुजारी देवळाजवळ आला। पुजाऱ्याने मंदिराचे दरवाजे कुलूप उघडले आणि देवाच्या गळ्यात फुलहार घालू लागला। तेव्हा पुजारी बघतात तर काय, देवाच्या गळ्यात एकही अलंकार नाही। तेव्हा तो पुजारी एकदम दचकला आणि मागे सरकला। त्याला बोलवेना, हा काय प्रकार आहे? देवाच्या गळ्यातले रत्न पदक अलंकार दिसत नाही, हारही नाही, कोणी चोरले आणि देवाच्या अंगावरील ही वाकड कोणाची? अशी आरडाओरड पुजारीने सुरू केली। लोक गोळा झाले, नाना कुतर्क सुरू झाले आणि शेवटी तपासाअंती ती देवाच्या अंगावरील वाकड जनीची ठरली। पण ती देवाजवळ कशी गेली? रात्रभर दरवाजा बंद होता। हा चमत्कार घडला तरी कसा? सगळे जण आश्चर्यचकित झाले। वाकड जनीची म्हणून तिच्यावर चोरीचा आरोप झाला। तेव्हा पुजारी जनाबाईच्या घराची झडती घेण्यासाठी गेले तर जनाबाईच्या घरात देवाचे अलंकार सापडले। तेव्हा पुजारी म्हणाले, जनाबाईनेच चोरी केली आहे। जनाबाईनेच चोरी केली म्हणून लोकांनी तिला सुडावर देण्याचे ठरवलं। चंद्रभागेच्या तीरावर तिच्या फाशीचा सूड ठोकण्यात आला आणि सुडावर जनाबाईला फरफटत नेण्यात आले। सुडावर चढवणार तेव्हा जनाबाईने पांडुरंगाचा धावा केला। इतक्यात मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडला। सगळे वातावरण आबीर बुक्क्याच्या सुगंधानं भरून गेलं। इतका घमघमाट सुटला की लोक आश्चर्याने इकडे तिकडे बघू लागले आणि लोखंडाचा सूड वितळू लागला आणि सुडाचे पाणी झाले। जनाबाईच्या अशी खरी विठ्ठल भक्ती पाहून लोकांनी जनाबाईचा जय जयकार केला। राम कृष्ण हरी। अशा महान भक्त जनाबाईचं आपण चरित्र ऐकलं तर तुम्हाला ते कसे वाटलं त्याबद्दल लाईक, कमेंट आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील।